हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर चला आजचे आपल्या 10 व्होकॅब्युलरीचे वर्ड्स बघूया, त्यांचे हिंदी, इंग्लिश आणि मराठीमध्ये मीनिंग्स, सोबतच सिनोनिम्स आणि अँटोनिम्स आणि जे पण एक्झाम्पल म्हणून सेंटेन्सेस दिलेले आहे त्या सेंटेन्सेसचा आपण मराठीमध्ये मीनिंग बघूया आणि त्या सेंटेन्स मध्ये वर्डला कसं यूज केलेलं आहे ते सुद्धा बघूया. सो स्टार्ट करूया आपण आजच्या सेशनला. फर्स्ट वर्ड आपला आजचा आहे रॅम शॅकल. RAMSHACKLE, रॅम शॅकल. सो रॅम शॅकलचं इंग्लिशमध्ये मीनिंग होतं स्पेशली ऑफ अ हाऊस और व्हेकल इन अ स्टेट ऑफ सिव्हिअर डिसरिपेअर. ओके, म्हणजे जे काय आहे खराब झालेलं आहे, डळमळीत आहे. स्पेशली काय तर हाऊस, घर किंवा एखादं काही वाहन आहे, व्हेकल आहे, तर ते काय झालेलं आहे, डळमळीत झालेलं आहे किंवा मोडकीस आलेलं आहे. त्याला काय म्हटलं जातं इंग्लिशमध्ये? रॅम शॅकल असं म्हटलं जातं. सो हिंदीमध्ये रॅम शॅकलचं काय मिनिंग होतं? बरबाद. आणि मराठीमध्ये काय होतं? मोडकीस आलेलं, मोडकळीस आलेला किंवा जीर्ण आणि डळमळीत. ओके, सो मराठीमध्ये रॅम शॅकलचं मिनिंग होतं मोडकीस आलेला, जीर्ण आणि डळमळीत. सिनोनिम्स आहेत टंबल डाऊन आणि डायलॅपिडेटेड. ओके, काय आहे? टंबल डाऊन आणि डायलॅपिडेटेड. आणि अँटोनिम्स आहेत न्यू, फ्रेश आणि ब्रँड न्यू. परत एकदा बघूया आपण. रॅम शॅकलचं मराठीमध्ये मिनिंग होतं मोडकीस आलेला आणि जीर्ण आणि डळमळीत. सिनोनिम्स आहेत टंबल डाऊन आणि डायलॅपिडेटेड आणि अँटोनिम्स आहेत न्यू, फ्रेश आणि ब्रँड न्यू. सो सेंटेन्स मध्ये बघूया कसं यूज केलेलं आहे. दे एंटर्ड द शॉप विच वॉज अ क्युरियस रॅम शॅकल बिल्डिंग. सो सेंटेन्स मराठीमध्ये काय अर्थ होतो मिनिंग? तर ते दुकानात शिरले, ती एक विचित्र आणि मोडकळीस आलेली इमारत होती. सो इथे जे आहे रॅम शॅकलचं मराठीमध्ये अर्थ घेण्यात आलेला आहे सेंटेन्स मध्ये मोडकळीस आलेली म्हणून. सो नेक्स्ट बघूया वर्ड आपण. स्वतःच्या मनाने सुद्धा काही इझी सेंटेन्सेस तुम्ही तयार करा, त्यामुळे तुम्हाला कळेल की सेंटेन्स मध्ये आपण वर्डला कशा प्रकारे यूज केलेलं आहे. सो नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड काय आहे? टेम्पेस्च्युअस. ओके, काय आहे? TEMPESTUOUS म्हणजे काय होतं? टेम्पेस्च्युअस. सो तुम्हाला इथे मराठीमध्ये लिहून देते, म्हणजे नेक्स्ट टाइम तुम्ही जेव्हा रिव्हिजन कराल तेव्हा तुम्हाला वर्डचं प्रोनाउन्सिएशन काय आहे ते इझिली तुम्हाला वाचता येईल. ओके, सो काय आहे? TEMPESTUOUS चं प्रोनाउन्सिएशन टेम्पेस्च्युअस. सो टेम्पेस्च्युअसचं मिनिंग होतं कॅरेक्टराइज्ड बाय स्ट्रॉंग अँड टर्ब्युलंट और कॉन्फ्लिक्टिंग इमोशन. कॅरेक्टराइज्ड बाय स्ट्रॉंग अँड टर्ब्युलंट और कॉन्फ्लिक्टिंग इमोशन म्हणजेच होतं टेम्पेस्च्युअस. आणि याचं हिंदीमध्ये मिनिंग काय होतं? तुफानी. ओके, मराठीमध्ये सुद्धा तुफानी असंच म्हटलं जातं. वादळी आहे, उग्र आहे, याला इंग्लिशमध्ये वर्ड यूज करण्यात येतं टेम्पेस्च्युअस. सो मराठीमध्ये मिनिंग होतं टेम्पेस्च्युअसचा एक तुफानी, वादळी, अशांत आणि उग्र. सो सिनोनिम्स आहेत टेम्पेस्च्युअसचे व्हायलंट, टर्ब्युलंट आणि फिअर्स. काय आहेत? व्हायलंट, टर्ब्युलंट आणि फिअर्स. आणि अँटोनिम आहे पीसफुल, पीसेबल आणि काम. पीसफुल, पीसेबल आणि काम हे अँटोनिम्स आहेत टेम्पेस्च्युअसचे. सो सेंटेन्स आहे शी बर्न्ट इनटू अ टेम्पेस्च्युअस फिट ऑफ अँगर. सेंटेन्स मराठीमध्ये अर्थ होतो तिच्या रागाचा प्रचंड उद्रेक झाला. तर इथे जे आहे टेम्पेस्च्युअसला मराठीमध्ये अर्थ काय घेण्यात आलेला आहे सेंटेन्स मध्ये? प्रचंड. ओके, शी बर्स्ट इनटू अ टेम्पेस्च्युअस फिट ऑफ अँगर म्हणजे तिच्या रागाचा प्रचंड उद्रेक झाला. आणि टेम्पेस्च्युअसचं मराठीमध्ये अर्थ घेण्यात आलेला आहे प्रचंड. नेक्स्ट वर्ड आहे युफेमिझम. EUPHEMISM, युफेमिझम. ओके, काय आहे प्रोनाउन्सिएशन? युफेमिझम. सो युफेमिझमचं इंग्लिशमध्ये मिनिंग काय होतं? अ माइल्ड और इनडायरेक्ट वर्ड और एक्सप्रेशन substituted for one considered to be too harsh or blunt when referring to something unpleasant or embarrassing. ओके, सो काय आहे मग? तर माइल्ड और इनडायरेक्ट वर्ड म्हणजेच काय? तर जसं आपल्याला कोणावर राग आलेला आहे किंवा आपल्याला कोणाला काही चांगलं सांगायचं आहे किंवा काही पण असू शकतं, सो त्याला आपण खराब भाषेत न सांगता त्याला सौम्य भाषेमध्ये सांगणे. ओके, तर आपल्याला कोणावर राग आलेला आहे तर आपण त्याला न रागवता त्याला कोणतीही खराब भाषा न यूज करता सौम्य भाषा यूज करणे. सो त्या सौम्य भाषेलाच काय म्हटलं जातं? युफेमिझम म्हटलं जातं. ओके, सो युफेमिझमचं हिंदीमध्ये मिनिंग काय होतं? व्यंजना.
मराठीमध्ये काय होतं? सौम्य पर्याय. आणखी शिष्टाचारयुक्त भाषा. आणखी काय होतं? सभ्य किंवा मऊ शब्दयोग. म्हणजेच कोणतीही वाईट भाषा न वापरता एक सभ्य किंवा मऊ भाषा यूज करून, त्याला चांगला पर्याय यूज करून कोणालाही काही समजवणे. सो सौम्य पर्याय, शिष्टाचारयुक्त भाषा आणि सभ्य किंवा मऊ शब्दयोग, यालाच इंग्लिशमध्ये काय वर्ड यूज करण्यात येतं? तर युफेमिझम. सिनोनिम्स आहेत युफेमिझमचे मेटाफर, फ्रेज आणि टर्म. मेटाफर, फ्रेज आणि टर्म हे सिनोनिम्स आहेत युफेमिझमचे. सेंटेन्स काय आहे? द आर्टिकल मेड सो मच यूज ऑफ युफेमिझम दॅट ऑफन इट्स मीनिंग वॉज अनक्लिअर. सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ होतो त्या लेखात सौम्य शब्दांचा म्हणजे पर्यायी शब्दांचा इतका अतिवापर केला होता की बऱ्याचदा त्याचा मूळ अर्थ अस्पष्ट होत होता. तर इथे जे आहे युफेमिझमला मराठीमध्ये अर्थ काय घेण्यात आलेला आहे? सौम्य शब्दाचा किंवा पर्यायी शब्दांचा. ओके, सो मराठीमध्ये काय मिनिंग घेण्यात आलेला आहे सेंटेन्स मध्ये युफेमिझमचा? सौम्य शब्दाचा आणि पर्यायी शब्दांचा. सो तुम्ही सौम्य शब्दांचा सुद्धा यूज करू शकता सेंटेन्स मध्ये आणि पर्यायी शब्दांचा सुद्धा यूज करू शकता. नेक्स्ट वर्ड आहे फ्लॅग्रंट. फ्लॅग्रंटचं इंग्लिश मध्ये मिनिंग होतं व्हेरी नोटिसेबल, स्पेशली फॉर बिंग इनकरेक्ट ऑर बॅड. ओके, सो हिंदीमध्ये काय मिनिंग होतं मग फ्लॅग्रंटचं? दोषपूर्ण. आणि इंग्लिश मध्ये होतं व्हेरी नोटिसेबल, स्पेशली फॉर बिंग इनकरेक्ट ऑर बॅड. सो मराठीमध्ये फ्लॅग्रंटचं मिनिंग काय होतं? उघड आणि अतिशय गंभीर. सो सिनोनिम्स काय आहेत फ्लॅग्रंटचे? ब्लॅटंट, ग्लेअरिंग आणि ऑब्वियस. ब्लॅटंट, ग्लेअरिंग आणि ऑब्वियस हे सिनोनिम्स आहेत फ्लॅग्रंटचे. आणि अँटोनिम्स आहेत इम्परसेप्टिबल, स्लाइट आणि अनऑब्ट्रुसिव्ह. काय आहेत? इम्परसेप्टिबल, स्लाइट आणि अनऑब्ट्रुसिव्ह. सेंटेन्स बघूया आता फ्लॅग्रंटचं काय आहे. सेंटेन्स मुळे आणखी कळेल की काय अर्थ होतो त्याचा. सो सेंटेन्स आहे द जज कॅन्सल द डिसिजन ऑफ फ्लॅग्रंट व्हायोलेशन ऑफ इंटरनॅशनल लॉ. सो सेंटेन्सचा मराठीमध्ये काय अर्थ होतो? न्यायाधीशांनी या निर्णयाला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उघड उल्लंघन असे म्हटले. सो इथे जे आहे फ्लॅग्रंटला काय यूज करण्यात आलेला आहे मराठीमध्ये? उघड म्हणून. ओके, सो फ्लॅग्रंटचं काय मिनिंग होतं मराठीमध्ये? उघड असं या सेंटेन्स मध्ये घेण्यात आलेलं. नेक्स्ट बघूया वर्ड. नेक्स्ट वर्ड काय आहे? कार्प. CARP, कार्प. सो कार्पचं इंग्लिश मध्ये मिनिंग होतं टू एक्सप्रेस डिससॅटिस्फॅक्शन, पेन और रिसेंटमेंट युजली टायरसमली. काय आहे? टू एक्सप्रेस डिससॅटिस्फॅक्शन, पेन और रिसेंटमेंट युजली टायरसमली. म्हणजेच काय होतं? कार्प. सो याचं हिंदीमध्ये मिनिंग होतं कार्पचं शिकायत. आणि मराठीमध्ये काय होतं? कुरकुर करणे. ओके, मराठीमध्ये काय होतं मिनिंग कार्पचं? कुरकुर करणे किंवा सतत तक्रार करणे. ओके, हिंदीमध्ये होतं शिकायत, इंग्लिश मध्ये आहे टू एक्सप्रेस डिससॅटिस्फॅक्शन, पेन और रिसेंटमेंट युजली टायरसमली. आणि मराठीमध्ये होतं कुरकुर करणे, सतत तक्रार करणे किंवा टीका करणे. सो मराठीमध्ये मिनिंग काय होतं? कार्पचं कुरकुर करणे, सतत तक्रार करणे आणि टीका करणे. सिनोनिम्स आहेत कंप्लेन, स्क्रीम आणि व्हाईन. कंप्लेन, स्क्रीम आणि व्हाईन. आणि अँटोनिम्स आहेत डिलाइट, रिजॉइस आणि एक्सेप्ट. डिलाइट, रिजॉइस आणि एक्सेप्ट हे अँटोनिम्स आहेत. सेंटेन्स आहे समवन हू कार्प्स अँड व्हाईन्स अबाउट एव्हरीथिंग इज अ पेन. काय आहे तर सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ? प्रत्येक गोष्टीवर कुरकुर करणारी आणि तक्रारीचा पाढा वाचणारी व्यक्ती डोकेदुखी ठरते. तर इथे जे आहे कार्प्सचा काय अर्थ घेण्यात आलेला आहे मराठीमध्ये? कुरकुर करणारी. आणि जे वाईन्स आहे, ओके, कार्प्स अँड वाईन्स. सो वाईन्सचा काय अर्थ घेण्यात आलेला आहे? तक्रारीचा पाढा. नेक्स्ट वर्ड काय आहे? क्विझलिंग. QUISLING, क्विझलिंग. सो क्विझलिंगचं काय मिनिंग होतं इंग्लिशमध्ये? अ ट्रेटर हु कोलॅबोरेट्स विथ अन एनिमी
force occupying their country. A traitor who collaborates with an enemy force occupying their country. म्हणजेच काय होतं, क्विझलिंग. सो क्विझलिंगचं हिंदीमध्ये काय मिनिंग होतं, गद्दार, आणि मराठीमध्ये काय होतं, देशद्रोही. जो काय करतो, शत्रूंना मदत करतो, शत्रूची मदत करणारा फितूर. सो देशद्रोही आणि शत्रूची मदत करणारा जो फितूर असतो त्याला इंग्लिशमध्ये काय वर्ड यूज करण्यात येतं, क्विझलिंग, आणि हिंदीमध्ये काय होतं, गद्दार. सिनोनिम्स आहेत अपोस्टेट, बॅकस्टॅबर आणि बिट्रेयर. अपोस्टेट, बॅकस्टॅबर आणि बिट्रेयर हे आहेत सिनोनिम्स क्विझलिंगचे. सेंटेन्स काय आहे, किंग वॉन्ट दॅट ऑल क्विझलिंग्स वुड बी पनिश्ड विदाउट मर्सी. सो याचं हिंदीमध्ये मराठीमध्ये काय अर्थ होतो सेंटेन्सचा, राजांनी इशारा दिला की सर्व देशद्रोह्यांना दया न दाखवता शिक्षा केली जाईल. सो सेंटेन्स मध्ये जी क्विझलिंग्स आहे त्याला काय अर्थ घेण्यात आलेला आहे, देशद्रोह्यांना. ओके, आणि मर्सी म्हणजे काय होतं, दया. विदाउट मर्सी म्हणजे दया न दाखवता. सो हे आहे क्विझलिंगचं मिनिंग. नेक्स्ट वर्ड आहे सोजर्न. सोजर्नचं इंग्लिशमध्ये काय मिनिंग होतं, तर अ टेम्पररी रिसाइडिंग ऍज अनदर्स गेस्ट. अ टेम्पररी रिसाइडिंग ऍज अनदर्स गेस्ट म्हणजे होतं सोजर्न. सो हिंदीमध्ये काय मिनिंग होतं याचं, ठरना, आणि मराठीमध्ये काय होते, तात्पुरता जो मुक्काम असतो कोणाच्या पण घरी. ओके, ऍज अ गेस्ट म्हणून तात्पुरता जो मुक्काम असतो किंवा अल्प काळासाठी जे वास्तव्य असतं कुठेही, त्याला इंग्लिशमध्ये वर्ड यूज करण्यात येतं सोजर्न. हिंदीमध्ये होतं ठहरना, मराठीमध्ये सोजर्नचं काय मिनिंग होतं, तात्पुरता मुक्काम किंवा अल्पकाळ वास्तव्य. आणखी काय होतं, थोड्या दिवसांची वस्ती. सो मराठीमध्ये मिनिंग होतं सोजर्नचं तात्पुरता मुक्काम, थोड्या दिवसांची वस्ती आणि अल्पकाळ वास्तव्य. सिनोनिम्स आहेत स्टे, विजिट आणि टॅरेल. स्टे, विजिट आणि टॅरेल हे आहेत सिनोनिम्स सोजर्नचे. सेंटेन्स काय आहे, माय सोजर्न इन द युथ हॉस्टेल वॉज थँकफुली शॉर्ट. सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ होतो, माझा युथ हॉस्टेलमध्ये, युथ हॉस्टेल म्हणजे काय, तर युवा वसतिगृहातील मुक्काम सुदैवाने अल्प काळाचा होता. तर इथे जे आहे सोजर्नला मराठीमध्ये अर्थ घेण्यात आलेला आहे सेंटेन्स मध्ये मुक्काम. ओके, सो सोजर्नचं मराठीमध्ये काय मिनिंग होतं, तात्पुरता मुक्काम, अल्प काळासाठी वास्तव्य आणि थोड्या दिवसांची वस्ती. नेक्स्ट वर्ड काय आहे, DECREPITUD. सो याला प्रोनाउन्स कसं करायचं आहे, डिक्रिपिट्यूड. ओके, DECREPITUD ला प्रोनाउन्स करायचं आहे डिक्रिपिट्यूड. डिक्रिपिट्यूडचं इंग्लिशमध्ये मिनिंग होतं द स्टेट ऑफ बीइंग डिक्रिपिट. द स्टेट ऑफ बीइंग डिक्रिपिट म्हणजेच काय, तर डिक्रिपिट्यूड. सो याचं हिंदीमध्ये मिनिंग काय होतं, जीर्णता. मराठीमध्ये सुद्धा काय होतं याचा अर्थ, जीर्णता. डिक्रिपिट्यूडचा मराठीमध्ये सुद्धा अर्थ होतो जीर्णता. आणखी काय होतं, अतिशय क्षीण अवस्था. ओके, सो डिक्रिपिट्यूडचं मराठीमध्ये मिनिंग काय होतं, जीर्णता किंवा अतिशय क्षीण अवस्था. जे की आपण म्हातारे झालो किंवा काही आजार झाला आहे त्यामुळे काही जी अवस्था होते त्याला काय म्हटलं जातं, डिक्रिपिट्यूड. सो याचं बघूया आपण सिनोनिम्स काय आहेत. डिक्रिपिट्यूडचे सिनोनिम्स आहेत फेबलनेस, इनफेबलमेंट आणि इन्फॉर्मिटी. सिनोनिम्स आहेत फेबलनेस, इनफेबलमेंट आणि इन्फॉर्मिटी. आणि अँटोनिम्स काय आहेत, हेल्थ, हेल्थलीनेस आणि वेलनेस. हेल्थीनेस आणि वेलनेस हे काय आहेत, अँटोनिम्स आहेत डिक्रिपिट्यूडचे. सेंटेन्स आहे शी वॉज सॅडन्ड बाय द डिक्रिपिट्यूड ऑफ मेनी ऑफ द नर्सिंग होम रेसिडेंट्स. सो याचा मराठीमध्ये अर्थ होतो सेंटेन्सचा, नर्सिंग होम मधील अनेक रहिवाशांची जीर्ण अवस्था पाहून तिला दुःख झाले. सो इथे डिक्रिपिट्यूडला मराठीमध्ये अर्थ घेण्यात आलेला आहे सेंटेन्स मध्ये जीर्ण अवस्था म्हणून. जे जीर्ण अवस्था कशामुळे होऊ शकते, एकतर म्हातारपणामुळे होऊ शकते किंवा काही आजार झालेला आहे त्याच्यामुळे होऊ शकते. सो अशी जी जीर्ण अवस्था आहे त्याला इंग्लिशमध्ये वर्ड यूज करण्यात येतं डिक्रिपिट्यूड.
नेक्स्ट वर्ड बघूया. नेक्स्ट वर्ड काय आहे? SECESSIONISM. म्हणजेच काय होतं तर सिसेशनिझम. काय होतं? सिसेशनिझम. सो सिसेशनिझमचं इंग्लिशमध्ये मिनिंग होतं द ऍक्ट और प्रोसेस ऑफ अ होल सेपरेटिंग इंटू 2 or more पार्ट्स. काय आहे इंग्लिशमध्ये मिनिंग? द ऍक्ट और प्रोसेस ऑफ अ होल सेपरेटिंग इंटू 2 or more पार्ट्स म्हणजेच होतं सिसेशनिझम. सो याचा हिंदीमध्ये अर्थ काय होतं? अलगाव. मराठीमध्ये अर्थ होतो फुटीरतावाद. आणखी विभक्ततावाद. सो मराठीमध्ये अर्थ काय होतो? सिसेशनिझमचं फुटीरतावाद आणि विभक्ततावाद. सिनोनिम्स आहेत बायफ्युरिकेशन, डिव्हिजन आणि पार्टिशन. बायफ्युरिकेशन, डिव्हिजन आणि पार्टिशन हे काय आहेत? सिनोनिम्स आहेत सिसेशनिझमचे. आणि अँटोनिम्स काय आहेत? असोसिएशन, ऍग्रिगेशन आणि युनिफिकेशन. असोसिएशन, ऍग्रिगेशन आणि युनिफिकेशन हे अँटोनिम्स आहेत. सेंटेन्स काय आहेत? फंडामेंटलिझम अँड सिसेशनिझम आर ऑफ कोर्स अ डायरेक्ट रिझल्ट ऑफ पुअर गव्हर्नन्स. सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ होतो कट्टरतावाद आणि फुटीरतावाद हा नक्कीच सुशासनाच्या अभावाचा किंवा खराब प्रशासनाचा थेट परिणाम आहे. सो इथे जे आहे सिसेशनिझमला काय घेण्यात आलेला आहे मराठीमध्ये अर्थ? फुटीरतावाद म्हणून. आणि जे फंडामेंटलिझम आहे, फंडामेंटलिझम म्हणजे काय होतं तर कट्टरतावाद. ओके. सो हे आहे सिसेशनिझमचे मीनिंग जे आहे फुटीरतावाद आणि विभक्ततावाद. आणि आपल्या सिसेशनचा लास्ट वर्ड काय आहे? कन्फ्युटिंग. सो कन्फ्युटिंगचं इंग्लिशमध्ये मीनिंग होतं प्रूव्ह अ पर्सन ऑर अन असेशन टू बी रॉंग. म्हणजेच काय तर झूठा ठराना. हिंदीमध्ये मीनिंग होतं कन्फ्युटिंगचं झूठा ठराना म्हणजेच खोटे सिद्ध करणे. कन्फ्युटिंगचं मराठीमध्ये मीनिंग होतं खोटे सिद्ध करणे किंवा चुकीचे ठरवणे. सो कन्फ्युटिंगचं मराठीमध्ये मीनिंग होतं खोटे सिद्ध करणे किंवा चुकीचे ठरवणे. सिनोनिम्स आहेत डिस्प्रूव्ह, शो ऑर प्रूव्ह टू बी फॉल्स आणि कॉन्ट्राडिक्ट. सिनोनिम्स काय आहेत? डिस्प्रूव्ह, शो ऑर प्रूव्ह टू बी फॉल्स ऑर कॉन्ट्राडिक्ट म्हणजेच काय होतं कन्फ्युटिंग. आणि अँटोनिम्स काय आहेत? प्रूव्हिंग, व्हॅलिडेटिंग आणि व्हेरीफाईंग. प्रूव्हिंग, व्हॅलिडेटिंग आणि व्हेरीफाईंग हे अँटोनिम्स आहेत कन्फ्युटिंगचे. सेंटेन्स आहे theories which will eventually be confirmed or confuted by experience. सो सेंटेन्सचा मराठीमध्ये काय अर्थ होतो? असे सिद्धांत जे कालांतराने अनुभवाद्वारे सिद्ध, खरे किंवा असिद्ध खोटे ठरवले जातील. काय आहे? असे सिद्धांत जे कालांतराने अनुभवाद्वारे सिद्ध, खरे किंवा असिद्ध खोटे ठरवले जातील. तर इथे जे आहे कन्फ्युटेडचं मीनिंग घेण्यात आलेलं आहे मराठीमध्ये असिद्ध किंवा खोटे ठरवले जातील. ओके. सो हे आहेत आपल्याचे 10 वर्ड्स. काही वर्ड जे थोडे प्रोनाऊन्स करायला हार्ड आहे मी तुम्हाला ते लिहून दिलेले आहे मराठीमध्ये कसं प्रोनाऊन्स करायचं आहे. नेक्स्ट टाइम जेव्हा तुम्ही रिवाइज कराल सो तुम्ही ते एकदा वाचा म्हणजे तुम्हाला इझी पडेल ते वर्ड जो आहे तो प्रोनाऊन्स करायला. सो स्वतःच्या मनाने सुद्धा काही सेंटेन्सेस तयार करा. जे पण सिनोनिम्स, अँटोनिम्स आहे ते घेऊन सुद्धा तुम्ही सेंटेन्सेस तयार करू शकता. किंवा जे वर्ड्स दिलेले आहेत ते वर्ड्स घेऊन तयार करा. तुम्हाला हिंदीमध्ये इझी पडत असेल तर हिंदीमध्ये वाचा, मराठीमध्ये इझी पडत असेल तर मराठीमध्ये वाचा. जसं तुम्हाला वाटते तसं वाचा. फक्त डेलीचे तुम्ही 10 वर्ड्स तरी वाचत चला आणि जे आधीचे वर्ड झालेले आहेत ते सुद्धा तुम्ही एकदा रिवाइज करत चलत जा. आणि तुम्हाला सेशन आवडलं असेल सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्सला शेअर करत चला. याची पीडीएफ तुम्हाला डिस्क्रिप्शनच्या खाली लिंक मध्ये मिळून जाणार. लिंकवर जाऊन तुम्ही क्लिक करा आणि तिथनं जाऊन पीडीएफ तुम्ही डाउनलोड करू शकता. सो ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू.